11वीच्या वर्गात शिक्षण घेणारी राणी मूळची बुलढाणा जिल्ह्याच्या एका गरीब कुटुंबातली हुशार मुलगी 4 ते 5 वर्षांची असताना तिच्या वडिलांचं निधन झालं। आईनं मोलमजुरी करून तिच्या शिक्षणाचा भार उचलला। 2024 मध्ये 10वीची परीक्षा दिल्यानंतर डॉक्टर होण्याचं स्वप्न मनात घेऊन ती नीटच्या तयारीसाठी छत्रपती संभाजीनगर शहरात दाखल झाली। मुलींच्या हॉस्टेलमध्ये राहायला लागली। खासगी क्लासेस वगैरे सगळं सुरळीत चालू होतं। पण 19 ऑगस्टच्या दिवशी तिच्या सोबत असं काही घडलं की तिचं आयुष्यच उद्ध्वस्त झालं। नराधम शिक्षक महेश मखमले हा बुलढाण्याहून संभाजीनगरात आला। राणीला रस्त्यात अडवलं, तिच्यावर बळजबरी करत गुंगीचं औषध पाजलं आणि पुढे तिच्यावर अत्याचार केले। या प्रकरणी आता जवाहरनगर पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपी शिक्षक महेश मखमले व त्याचा साथीदार कार चालक सिद्धेश्वर जायभाये या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे। पण बुलढाणा ते छत्रपती संभाजीनगर हा सगळा घटनाक्रमच अतिशय धक्कादायक आहे। तर काय काय घडलं या दरम्यान, महेश मखमले आहे कोण, सविस्तर प्रकरण जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। 35 वर्षीय आरोपी महेश विजय मखमले हा मूळचा बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड राजा तालुक्यातील मलकापूर इथला रहिवासी। मलकापूर पांगरा ठिकाण कैलासवासी विजय मखमले माध्यमिक, उच्च माध्यमिक तथा उर्दू माध्यमिक शाळा या नावानं आरोपीची शिक्षण संस्था असल्याचं त्याच्या सोशल मीडियावरून दिसून येतं। या ठिकाणी तो शिक्षक म्हणूनही कार्यरत आहे। अत्याचार झालेल्या पीडित मुलीनं या महाविद्यालयात 11वी साठी प्रवेश घेतला होता। त्यावेळी महेश मखमले यानं त्या मुलीच्या आईचा मोबाईल नंबर मिळवला। तोच नंबर मुलीकडे असल्याचं लक्षात आल्यानंतर त्यानं तिला फोन करून प्रेमाची गळ घालण्यास सुरुवात केली। मी तुझ्यासाठी माझ्या पत्नीला सोडतो, आपण दोघे एकत्र राहू, तू MBBS झाली की आपण लग्न करू, असं म्हणायला लागला। पण मुलीनं सातत्यानं या मागण्यांसाठी नकार दिला। तिला तिचं करिअर करायचं होतं, डॉक्टर व्हायचं होतं, त्यामुळे उगाच वादविवाद नको व्हायला म्हणून तिनं या गोष्टी त्यावेळी कुणालाही सांगितल्या नाही। त्यातच वडिलांचाही तिला आधार नव्हता। आई मोलमजुरी करून तिच्या शिक्षणासाठी तिला पैसे पुरवत होती। मागील वर्षभरापासून छत्रपती संभाजीनगर शहरात तिचे नीटचे क्लासेस चालू होते। या दरम्यान प्रवेश घेतलेल्या महाविद्यालयात 11वीचे पेपर देण्यासाठी ती मलकापुरात आली होती। त्यावेळी देखील शिक्षक महेश मखमले यानं तिला त्रास दिला। तुझे सगळे पेपर एकदाच घेतो असं म्हणत कॉलेजमधील कार्यालयातच तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला गेला। पण तिनं विरोध केला आणि कशी तरी त्यांच्यापासून सुटका करून घेतली। ती आता पूर्णतः घाबरलेली होती, त्यामुळे पेपर न देता संभाजीनगरात परत आली। दुसरीकडे या सगळ्या प्रकारात नराधम महेश मखमले चांगलाच संतापला। त्यानं आता थेट छत्रपती संभाजीनगर गाठायचं ठरवलं। त्यासाठी कार चालक सिद्धेश्वर जायभाये या साथीदाराला सोबत घेतलं। 19 ऑगस्टच्या दिवशी पीडित विद्यार्थिनी तिचा क्लास सुटल्यानंतर भानुदास नगर परिसरातून हॉस्टेलकडे पायी येत होती। दुसरीकडे महेश मखमले क्लास पासूनच तिच्यावर पाळ ठेवून होता। आजूबाजूला कुणी नसल्याचं पाहून त्याच परिसरात आरोपीने मुलीसमोर आपली 4 चाकी कार आडवी लावली आणि बळजबरीनं तिला गाडीत बसवलं। आरडाओरड करताच तिला पाण्यातून गुंगीचं औषध पाजलं। पुढे तिच्यावर शिक्षकानं अत्याचार केले। माध्यमातील काही बातम्यांनुसार ही घटना दर्गा परिसरात घडली, तर काही बातम्यांनुसार पीडित विद्यार्थिनीला सायंकाळी 7च्या दरम्यान जेव्हा जाग आली तेव्हा तिला तिच्या शरीरावर लाल चट्टे आणि व्रण दिसून आले। यावेळी ती बीड बायपास परिसरात होती। आरोपीही त्यावेळी तिच्या सोबत होते। पीडित मुलीनं महेश मखमलेकडे रडत रडत गयवया केली आणि हॉस्टेलला सोडण्याची विनंती केली। तेव्हा त्यांनी मुलीला हॉस्टेलला सोडलं, पण नंतर तिला हॉस्टेलमध्ये शारीरिक त्रास सुरू झाला। तेव्हा मुलीनं त्या शिक्षकाला याबद्दल जाब विचारला। त्यावर त्यानं घडलेला सगळा घटनाक्रम अगदी रंगवून सांगितला। पण संतापलेल्या पीडित मुलीनं फोन ठेवून दिला। या दरम्यान हॉस्टेलमध्ये एका मैत्रिणीला तिचा कुणाशी काहीतरी बिनसलं असल्याचा संशय आला। मैत्रिणीने याबद्दल पीडितेकडे आपुलकीनं विचारणा केल्यावर तिने रडत रडत सगळं काही सांगून टाकलं। घडलेल्या प्रकारामुळे पीडित मुलगी सातत्यानं तणावात होती। तिनं तिचं आयुष्य संपवायचं असं ठरवलं होतं। त्यावेळी तिनं झोपेच्या गोळ्या घेण्याचा देखील प्रयत्न केला होता, पण त्यावेळी हॉस्टेलमधील मैत्रीण तिच्या मदतीला धावली आणि तिचा जीव वाचला। पुढे 3 दिवस उलटल्यानंतर आरोपी महेश मखमलेनं पुन्हा पीडितेला फोन करून आपण दोघे अहमदाबादला गुजरातला जाऊ असं सांगितलं। त्यावेळी पीडित विद्यार्थिनीनं नकार दिला, पण तुला काहीही करून घेऊन जाईल अशी थेट धमकी आरोपीनं त्यावेळी तिला दिली। त्यावर पीडित मुलगी व तिच्या मैत्रिणीनं जवाहरनगर पोलीस ठाणे गाठलं आणि सर्व प्रकार पोलिसांना सांगितला। पीडितेनं दिलेल्या फिर्यादीनुसार विजय मखमले व त्याचा कार चालक सिद्धेश्वर जायभाये या दोघांविरोधात पोक्सो कायद्यासह गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय।
त्यानंतर दोन्ही आरोपींना ताबडतोब अटक सुद्धा करण्यात आली आहे. दरम्यान या घटनेनंतर बुलढाण्यासह छत्रपती संभाजीनगर शहर हादरून गेले. अगोदरच बीडच्या डॉक्टर तरुणीनं फलटण येथे केलेल्या आत्महत्येनं राज्यात खळबळ उडाली आहे. या घटनेत PSIनेच तिच्यावर 4 वेळा अत्याचार केल्याचं डॉक्टर तरुणीनं तिच्या हातावरील सुसाईड नोटमध्ये म्हटलंय. आता बुलढाण्यातली रहिवासी असणारी 17 वर्षीय विद्यार्थिनी जिनं डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं होतं, त्या निष्पाप मुलीचा तिच्या शिक्षकाकडून झालेला असा छळ पाहून अतिशय संतापजनक प्रतिक्रिया समोर येत आहे. आता याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवा आणि हा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका.